हा प्रसंग माझ्या आजोबांसोबत घडला होता. ही गोष्ट साधारण 50 ते 60 वर्षांपूर्वीची आहे. माझ्या आजोबांचं तेव्हा नुसतंच लग्न झालं होतं. राजे पंचोबा म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांच्या शब्दाला पंचक्रोशीत बराच मान होता. ते नेहमी तालुका, जिल्हा अशा दौऱ्यावर असायचे. आमची बरीच शेती होती. शेतीचं सगळं काम माझे आजोबा पाहायचे. आजोबांना शेतीच्या कामात मदत करायला बडी असायची. त्या दिवशी माझ्या आजोबा डोंगरातल्या शेतात 4-5 गाड्यांसोबत काम करत होते. हे शेत म्हणजे आमच्या सर्व शेतांपेक्षा सर्वात लांबचं शेत होतं. या शेतात जाण्यासाठी अर्धा डोंगर चढावा लागायचा. शेतात जाण्यासाठी एक छोटी पायवाट होती. या पायवाटेवरून जाताना डोंगरातून येणारा ओढा लागायचा. त्या काळात खेडेगावात लाईट वगैरे नव्हत्या. त्यामुळे सर्व कामं हे दिवा, कंदील आणि सूर्याच्या प्रकाशावरच चालायची. थंडीचे दिवस होते. थंडीचे दिवस असल्याने दिवस लवकर मावळायचा. दिवस मावळताच आजोबा कड्यांना घरी पाठवायचे आणि उरलेलं काम करून तेही घरी यायचे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सगळे कडी दिवस मावळताच घरी निघून आले. आजोबा मात्र उरलेलं काम संपल्याशिवाय घरी येणार नव्हते. आजोबा त्यांचं काम करण्यात इतके मग्न होते की त्यांना कामाच्या ओघात वेळेचं भानच राहिलं नाही. सूर्याच्या अंधुक प्रकाशात काम करत करत कधी काळोख झाला ते त्यांना लक्षातच आलं नाही. आता ते त्या शेतात एकटे फक्त चांदण्यांच्या प्रकाशात काम करत होते. आजोबा पुरते विसरून गेले होते की आज अमावस्या आहे. घरी मात्र माझ्या आजी आणि पंजी दोघी आजोबांची वाट पाहत होत्या. पंजोबा तालुक्याला गेले असल्याने त्यांचा मुक्काम तिकडेच होता. माझी पंजी अंगणातल्या कॉटवर बसून आजोबांची वाट पाहत होती. तेवढ्यात माझ्या पंजीचं लक्ष डोंगराच्या वरच्या बाजूला गेलं. तिला दिसलं की डोंगराच्या वरच्या भागातून बरेच आगीचे ठिपके डोंगराच्या खालच्या दिशेला सरकत होते. हे पाहून तिच्या लक्षात आलं, हे आगीचे ठिपके नाहीत तर टिवट्या आणि मशाली आहेत. आज अमावस्या असल्यामुळे भूतांची जत्रा निघाली होती. त्या दिवट्या आणि मशाली वेगाने खाली सरकत होत्या. पंची आता घाबरली होती. आता काय करायचं ते तिला सुचेना. इकडे आजोबा आपल्या कामात व्यस्त होते, पण कसल्या तरी आवाजाने त्यांचं लक्ष वेधलं. हा आवाज ढोल, ताशे आणि नगाऱ्यांचा होता. आजोबांनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि आजूबाजूला पाहू लागले. त्यांना दिसलं की डोंगराच्या वरच्या भागातून बऱ्याच दिवट्या व मशाली शेताच्या दिशेने वेगा देत आहेत. फक्त दिवट्या आणि मशाली नाही तर काळ्या कुट्ट मानवी आकृत्या त्या मशालींच्या प्रकाशात नाच करतायत. त्या ढोल ताशांच्या व नगाऱ्यांच्या आवाजावर त्यांचं नृत्य काकोरी वाजत होतं. नाचत नाचत त्या अमानवी आकृत्या विचित्र हास्य करत होत्या, किंचाळत होत्या, ओरडत होत्या. त्यांचे ते विस्फारलेले जबडे, रक्ताळलेले डोळे, अंगावरच्या जखमांनी विचिन्न झालेली शरीरे, सडलेली त्वचा, लांबसडक नखं, हे सगळं अगदी भयावह वाटत होतं. त्या भूतांच्या जत्रेचं आणि त्या अमानवी आकृत्यांचं अकराळ विक्राळ रूप पाहून आजोबांच्या अंगावर काटा आला होता. ती पालखी वेगात आजोबांच्या दिशेने येत होती. आजोबांना हे कळून चुकलं होतं की आता अजून थोडा उशीर आपण इथे थांबलो तर आपला जीव वाचणं कठीण आहे. त्यांनी कसलाही विचार न करता घराच्या दिशेने धावायला सुरुवात केली. आजोबा जीवाच्या आकांताने सगळे बळ एकवटून घराच्या दिशेने धावत होते, पण रस्ता काही संपतच नव्हता. कितीतरी वेळ आजोबा न थांबता धावत होते, पण अजून त्यांनी पाण्याचा ओढा सुद्धा पार केला नव्हता. ती भूताप्रेतांची अमानवी शक्तींची अकराळ विक्राळ जत्रा जवळ येत होती. त्या जत्रेतील आवाजांनी, किंचाळ्यांनी, विचित्र विलास आणि हास्यांनी आजोबा आता भ्रमित झाले होते. असं म्हणतात की भूतांच्या जत्रेतील भूताप्रेतांची नजर आपल्यावर पडली तर ते आपल्याला त्यांचं भक्ष बनवतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला घेऊन जातात कायमचं. ती जत्रा आता अगदी जवळ येऊन पोचली होती. आजोबा धावता धावता थांबले आणि मागे वळून त्या भूतांच्या जत्रेच्या दिशेने चालू लागले.
आजोबा मोहिनी घातल्यासारखे त्या दिशेने चालत होते. ते आता गेऱ्यात अडकले होते. ते स्वतःच्या मृत्यूच्या दिशेने चालले होते. तेवढ्यात त्यांना मागून कुणीतरी खेचलं. कसलाही आवाज न करता त्या माणसाने आजोबांना घेऊन ओढा पार केला. आजोबांना अजूनही शुद्ध नव्हती. ते फक्त त्या माणसासोबत धावत होते. ओढा पार करताच थोडा रस्ता चालल्यानंतर लागणाऱ्या हनुमान मंदिरात तो माणूस आजोबांना घेऊन आला. मंदिराच्या आत प्रवेश करताच आजोबा वाहनावर आले. समोर पाहतात तर श्रीपती आजोबा होते. श्रीपती आजोबा म्हणजे माझ्या आजोबांचे खास मित्र. पणजीने त्यांना आजोबांना शोधायला पाठवलं होतं. देवाच्या कृपेने श्रीपती आजोबांनी माझ्या आजोबांना शोधलं आणि सुखरूप परत आणलं. काही वेळ ते दोघेही मंदिरातच बसले. आजोबांना गेऱ्यात अडकल्यानंतरचं काही आठवत नव्हतं, पण त्यांना जे काही आठवत होतं त्यामुळे ते पुरते घाबरले होते. त्या प्रसंगानंतर 2-3 दिवस आजोबा तापाने फणफणत होते. बरेच उपचार केल्यानंतर आणि देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आजोबा बरे झाले. त्या प्रसंगानंतर आजोबा त्या शेतात एकटे कधीच उशिरापर्यंत काम करत थांबले नाहीत. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.